काय फॅक्टरी तो त्याचं बोलला तिथं एक नाही आलं. तमका पॅटर्न तवा कुठे गेलता. मग आम्ही मैदानात पाहिजे मग राहिला असं कचका तुमच्या पॅटर्नचा आम्हाला मराठ्याला काही सोयी सुद्धा नाही. सरळ सरळ सांगतो. ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलं गोड बोलून मराठ्याचे मतं घेतले. ठीक आहे उद्या आमचं आहे मग सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं. आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी. उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचा आहे मग हे ध्यानात राहू द्या. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. विधानसभेच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मराठ्यांसाठी आता राजकारण हा विषय संपलाय. मराठे आता पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आम्ही देशात कधीही झाले नाही असं भव्य आणि मोठे सामूहिक उपोषण करणार आहोत असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महायुतीच्या मुख्यमंत्री पदावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केलंय. सत्ता असते त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवले होते. आता ते सत्तेत आहेत त्यांचे आम्हाला काही वाटत नाही. मराठ्यांनी त्यांना 5 वर्ष हाताळलं आहे त्यामुळे आता हाताळणे काही अवघड नाही. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झालं काय आणि नाही झालं काय आम्हाला त्याबद्दल कोणतंही सोयर सुतक नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्ही मात्र आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत. देशात कधीही झालं नसेल असं भव्य आणि मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आता राजकारण विषय संपलाय. ज्याला निवडून आणायचंय त्याला आणलं आणि ज्याला पाडायचं आहे त्याला पाडलं. पण मराठ्यांना जे सांगितलं होतं ते त्यांनी केलंय. आता त्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मराठे आता सामूहिक उपोषणाच्या तयारीला लागले आहेत आणि ते जिंकणारच आहेत. निवडणूक येणाऱ्यांनी आनंदात हुरळून जायचं नसतं आणि पडणाऱ्यांनी जास्त खायचं नसतं. निवडून आलेले आणि पडणारे दोघांनीही मराठा समाजासाठी सक्रिय झालं पाहिजे. निवडून आलेले आणि पडलेले या दोघांचीही जबाबदारी आहे. लोकांमध्ये राहिले नाही तर पुढच्या 5 वर्षात या दोघांनाही लोक टिपऱ्याने हाणतील. मराठ्यांनी पडलेले आणि निवडून आलेल्या दोघांनाही मतदान केलंय. त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नासाठी लगेच बाहेर पडलं पाहिजे आणि बाहेर पडलं नाही तर लोक तुम्हाला चपलेने हाणतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. जनतेने जनतेचं काम केलंय. कोणाला निवडून आणायचं आहे ते आणलं आहे. कोणाला पाडायचं आहे ते पडले आहेत. त्यामुळे मराठा समाजाची दगाफटका किंवा बेमानी करायची नाही नाहीतर लोक तुम्हाला सोडणार नाहीत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत बोल भाऊ आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.